माझं नाव विठ्ठल खांडेकर. मी रिटायर्ड शिक्षक आहे. हं. गेली 2 वर्ष झालं मी या कम्युनिटीशी जॉइन आहे. खूप काही दिलेलं आहे. कारण फिटनेस जो आहे तो काय असतो, तो या कम्युनिटीमधून मला मिळालेला आहे. हं. माझा हा जर्नी प्रवास एक छान वाटतं. दिवस सर, आपला प्रवास जो आहे, आपल्याला प्रवासामध्ये आपले वेलनेस कोच काय मिळतात आणि ते आपल्याला ट्रेनमध्ये त्यांच्याकडून आपली माहिती मिळते या कॉलबद्दल आणि आपली जर्नी स्टार्ट होते. आपण आता जस्ट सांगितलं की माझं पहिल्या 3 महिन्यामध्ये मी 17 केजीचा फॅट लॉस केला. म्हणजे नक्कीच वाढलेल्या वजनासाठी आपण इकडे जॉईन झाला होतात. सर, आपण रिटायर्ड शिक्षक आहात. आपलं सध्याचं वय काय आहे आणि मग अजून काही डिसऑर्डर्स होते का? आणि मग वजनामध्ये आता ही जर आपण घट केली तर आता तेच आयडियलला मेंटेन करून ठेवलं आहात का? काय सांगाल? हो, मी आता आयडियल वेटवर आहे. आणि गेली 2.25 वर्ष हे सगळं कंटिन्यू चालू आहे. आणि मला ज्या काही त्रास होत होता, माझं पोट असं वाढलेलं होतं. मोटरसायकलवर बसलो तरी माझे जे पुढचा भाग आहे तो पूर्णपणे टाकीवर येत होता. हं, हं, हं. आणि त्यामुळं मला पुढं चालवताना गाडी त्रास होत होता. हां. आणि एकदा काय झालं, की मी असा गाडी थोडीशी नादुरुस्त झाली आणि मला थोडंसं चालत जावं लागलं. आणि एक 15-20 मीटर अंतर मी चालून गेल्यानंतर मला धाप लागायला सुरुवात झाली. आणि मग मला जाणवलं, की आपणाला आता काहीतरी आपल्यामध्ये बिघाड झालेला आहे आणि काय, अशी काय, अवस्था काय, काय वाटली. सांगितलंत सर टेलरला सुद्धा? पोट पुढं असल्यामुळं टेलरला ते माप सापडायचं नाही. हां. कधी ते अ, क मग शिलाई करताना हां, पुढचा हां. भाग जो आहे, हां, हां. तो वर उचलायचा आणि पाठीमागचा भाग आहे तो खाली जायचा. अरे आता या वयामध्ये कसं काय जमवलं? माझं वय आता 60 रनिंग सुरू होते. 59 पूर्ण झालेले आहेत. आणि आता मला असं फिलिंग वाटते, की मी अजून 40-45 वर्षाचा आहे असं फिलिंग वाटते. अगदी. आणि विशेष म्हणजे आम्ही गेल्या वर्षी गिरनारला गेलो होतो गिरनारला. हां. आणि गिरनार म्हणजे ते खूप पायऱ्या आहेत. तिथं सांगतात की 8,000 पायऱ्या आहेत. हो. आणि मी अ, पूर्ण गिरनार चढलो मी तिथं. अरे वाह! आणि विशेष म्हणजे दुसऱ्या माझी नात आहे 3 वर्षाची. हां, हां. त्या नातीला घेऊन चढलो आणि उतरलो. क्या कहे सर. आणि अजून काय द्यायचं आहे आणि आपल्याला? कारण खूप छान रॉयल वेलनेस हेच काम करते आहे पहा. आपण कोणी डॉक्टर्स नाही आहोत. आपण फक्त आपली लाईफस्टाईल बदलतो, खानपान बदलतो आणि छान आपल्या आरोग्यामध्ये सुंदर असे बदल करतो आणि हे आपण नक्की